हॅलो सुवर्णमयी, आज एक गोष्ट मला अगदी मनापासून बोलायची आहे. आपण कितीही सुशिक्षित, कितीही प्रेमळ आणि सुरक्षित कुटुंबात राहत असलो ना, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते. स्त्री म्हणून स्वतःचे थोडेफार पैसे कमावणं किती महत्वाचं आहे. मोठा बिझनेस सुरू करायचा नसेल तरी हरकत नाही, पण इतकं तरी असावं की आपल्या छोट्या छोट्या खर्चासाठी आपण कुणावरही अवलंबून नसावं. पैसा म्हणजे फक्त बँक बॅलन्स नसतो, तो एक विश्वास असतो, जगण्याची नवी दिशा असते. आज आपण हीच गोष्ट बोलणार आहोत आपल्या सुवर्णमयी परिवारासोबत. ही फक्त एक चर्चा नाहीये, तर आपल्या प्रत्येक मैत्रिणीला तिच्या आत दडलेल्या सामर्थ्याची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. आपण किती जरी लाडकी मुलगी, कितीही समर्पित बायको किंवा आई असलो ना, तरी स्वतःचं कमावलेलं असतं त्याची मजाच वेगळी असते. उदाहरणार्थ, एखादी गृहिणी तिच्या पाककलेच्या आवडीतून घरगुती जेवणाचे डबे द्यायला सुरुवात करते आणि पहिल्या महिन्याचा पगार हातात येतो तेव्हा घरातल्या सगळ्यांसाठी काही गिफ्ट घेते. त्या गिफ्ट्स म्हणजे फक्त काही वस्तू नसतात, तर तिच्या मेहनतीचं आणि स्वाभिमानाचं ते प्रतीक असतं. स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशातून काहीतरी करण्याची ती भावना, ती ऊर्जा आणि तो आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. बरं, इथे प्रश्न फक्त पैशांचा नसतो, तर निवडीचाही असतो. स्वतःचं उत्पन्न असणं म्हणजे आपल्याला स्वतःच्या निवडी करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आपल्याला आवडणारं पुस्तक विकत घ्यायचंय, साडी विकत घ्यायची, घरासाठी एखादी वस्तू विकत घ्यायची, तर कुणाची परवानगी लागत नाही. एखाद्या मैत्रिणीला, माहेरच्या कुणाला बर्थडे गिफ्ट द्यायचे तर तुम्ही सहज देऊ शकता. हे छोटे छोटे खर्च असतात, पण ते केल्यावर आपल्या मनाला समाधान मिळणार असतं. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी कोणाकडे हात पसरावा लागत नाही, ही भावना खूप मोठी असते. बरं, असं पण नाहीये की सगळ्याच घरांमध्ये गृहिणीला कोणाकडे हात पसरावा लागतो, पैसे मागावे लागतात. बऱ्याच घरांमध्ये सगळा घराचा व्यवहार त्या गृहिणीच्या हातात असतो आणि त्यासाठी तिला खूप मानही दिला जातो. पण सगळीकडे तशी परिस्थिती नाहीये. आणि जरी सगळा व्यवहार तुमच्या हातात असेल ना, तरी तिच्या सुद्धा मनात हे असतंच की मला स्वतःचं काहीतरी कमवायचं.